नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, मी आता आलेलो आहे रांजणगाव MIDC मध्ये. तर इथं जॉब साठी मी आलेलो आहे. तरी जॉब बघू कुठे लागतात काय नाही, किती वॅकन्सी चालू आहे का नाही ते बघू आणि नंतर तुम्हाला सांगतो. ठीक आहे, ब्लॉग मध्ये कंटिन्यू करा मित्रांनो. सर्व कंपन्या मी फिरून बघणार आहे, किती वॅकन्सी आहेत काय नाही सगळं सांगतो तुम्हाला. ओके, तर नमस्कार मित्रांनो, माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता हा कॅरोरे बोर्ड कंपनीचा आहे. तर या कंपनीच्या गेटवर मी आलेलो आहे. तर इथं विचारू आपण की किती वॅकन्सी आहे का नाही, 12 पास ITI वरती. तर विचारू आणि बघू तिथं जॉब आहे का नाही. वॅकन्सी चालू आहे नाही आता, कधी पण चालू होते म्हणजे 1 तारखेला का बंद आहे? काय झालंय मेकॅनिकल ड्राफ्टमॅन. तर मित्रांनो, या गेट वरती मी विचारले तर त्यांनी सांगितलं काय झालं. तर मी बोललो मेकॅनिकल ड्राफ्टमॅन झाले. 12 वरती पण इथं जॉब आहेत, पण सध्या वॅकन्सी नाही. 12 पास वरती पण जॉब भेटू शकतात. जर मित्रांनो तुम्ही जर करता लांबून येत असाल, दूरवरून येत असाल किंवा गावाकडून येत असाल इथे राहण्यासाठी, तर तुम्हाला टेन्शन यायची काय गरज नाही. म्हणजे इथं जवळपास रूमा तुम्हाला भेटून जातील. 3000 किंवा सिंगल रूम जरी तुम्हाला पाहिजे असेल तर 2000 2500 रुपयामध्ये तुम्हाला सिंगल रूम भेटून जाईल. पण मी तुम्हाला सजेस्ट करू शकतो की दोघं किंवा तिघं यायचं कधी पण. कारण कसं असतंय, दोघं तिघं जर आले ना तर तुम्ही कंपल्सरी तुमचा खर्च वाचेल. म्हणजे 1000 रुपये जरी एकाला आले तरी तुमचा खर्च वाचेल याच्यामध्ये. दादा, वॅकन्सी आहे का? वॅकन्सी चालू आहे. तर मित्रांनो, मी आलतो आता हायर कंपनीच्या गेट वरती, पण इथे पण वॅकन्सी चालू नाही सध्या. तर वॅकन्सी सध्या इथे पण नाही, त्यामुळं आता पुढे जातो मी. ब्रिटानिया कंपनी आहे पुढं, तर तिथे जाऊन बघतो वॅकन्सी आहे का. तर 12 पास वर तर मुश्किलच आहे इथे नोकरी लागणे म्हणजे. पण ITI झालेला आहे माझा मेकॅनिकल, त्यामुळे मी बघतोय आता पुढे लागते का बघू आपण कुठे. मित्रांनो, तुम्हाला जर कुठं पण यायचं असेल म्हणजे जॉब करण्यासाठी कुठं पण बाहेर यायचं असेल ना, तर मित्रांनो कुठं मित्राची रूम आहे, कोणी काय आहे का नाही रूम वगैरे देणारा, कोणी सगळं बघून या. कारण हा मित्र आलाय अमरावती. कुठं अमरावती ना, अंजनगाव अमरावतीहून इथे आलेला आहे. पण या मित्राची आता राहायची सोय नाही, काय नाही. ते कंपनीमध्ये जॉब बघतोय. आता हे राहणार कुठं, खाणार कुठं, हे खूप मोठा प्रॉब्लेम आहे मित्रांनो. तर तुम्ही जॉब बघायला येणार असाल तर मित्रांनो आहे का नाही सोय ते तेवढं कन्फर्म करून या मित्रांनो. कसं आहे की इथं आपल्याला वाटतं की जॉब लागतो, पण वॅकन्सी नसते. कोणी 2-3 दिवसानंतर बोलवतं, कोणी काय असते, कोणता प्रॉब्लेम येतो. त्यामुळे रूम बघितल्याशिवाय येऊ नका मित्रांनो, चालतंय. असं प्रॉब्लेम असतात प्रत्येकासाठी. आता मित्र आता राहणार कुठं, खाणार कुठं, हा प्रॉब्लेम सगळ्यात मेन आहे मित्राचा. तर असं असतं. तर मित्रांनो, आपला मित्र भेटलेला आहे, तो ब्रिटानिया कंपनीमध्ये जाऊन आलेला आहे तिकडं. तो म्हणतो की वॅकन्सी नाही सध्या, तर उद्या बोलवलंय त्याला. काय म्हणलं मित्र तू? उद्या बोलवलेलं आहे मला. अरे आधार कार्ड घेऊन बोलवलं. लागल म्हणलं का जॉब? लागल. तर मित्राला उद्या बोलवलेलं आहे. तर जॉब भेटेल असं सांगितलं ब्रिटानियामध्ये. तुला पेमेंट वगैरे सांगितलं? चालेल. मित्राला बोलवलेलं आहे उद्या, तर बघू आता काय पेमेंट वगैरे सांगते मित्राला, ते तुम्हाला अपडेट करेन. मी आलेलो आहे आता साऊथ को कंपनीच्या गेट वरती. तर बघू इथं वॅकन्सी चालू आहे का नाही काय ते विचारू, किती पेमेंट वगैरे सगळं विचारून घेऊया. आता साऊथ को कंपनी आहे रांजणगाव MIDC मधली, प्लॉट नंबर 6.4 यामध्ये आहे. तर विचारू आणि बघू इथं वॅकन्सी आहे का नाही. वॅकन्सी आहे का? वॅकन्सी कधी असते ना? दिवाळी नंतर ना? किती पास? 12वी 10वी? 10वी वर नाही चालत? आणि ITI वाल्यांना पेमेंट वगैरे माहिती आहे? 15,000 ना? थँक्यू. बघितलं 15,000. काम काय असतं दादा? लॉक
लॉक हा कॅन्टीन वगैरे आहे ना? नाही का? कॅन्टीन वगैरे नाही किंवा फक्त आपली सोय करावं लागेल जायची आणि काय. तर या मित्राने नाश्ता वगैरे सकाळपासून आलाय ते नाश्ता वगैरे काही केला नाही तरी त्या हॉटेलमध्ये काहीतरी याला खाऊ घालू आणि जाऊ आपल्या रस्त्याने नंतर सरळ. ठीक आहे, थँक्यू.